नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। मी त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला, जे संपूर्ण जीवनमुक्त आहेत, तृष्णामुक्त आहेत, अशा भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला मी प्रथमतः, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा नमस्कार करतो, वंदन करतो। संपूर्ण विश्वातील देवतांचे, मानवजातीचे शास्त्र गुरु विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध यांना वंदन। भगवंताच्या अनुपम सद्धम्माला सुद्धा वंदन। आणि भगवंताने स्थापन केलेल्या पवित्र निष्कलंकित श्रोतापन्न, श्रोतागामी, अनागामी, अरहंत मार्गावर चालणाऱ्या आणि ते मार्गफल प्राप्त करणाऱ्या अशा अष्टपुरुष पुगल भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन। आणि आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य पिता डॉक्टर आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये माझे जीवन समर्पित। बौद्ध उपासकांनो, आपण सर्वांनीच मागे सम्यदृष्टी व्हिडिओ बघितले असेल आणि सम्यक कर्मांत हे सुद्धा व्हिडिओ बघितले असेल। आज व्हिडिओ आहे सम्यक वाचा म्हणजे काय, सम्यक वाणी म्हणजे काय, तर सम्यक वाणीचा अर्थ काय आहे आणि सम्यक वाचा कशी असली पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। आणि म्हणून प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित श्रद्धाबलाने पाहून आपण स्वतः त्याचा फायदा आचरण करावं आणि आपल्या संपूर्ण बौद्ध उपासकांना, मित्रपरिवाराला पाठवून लाईक करावं आणि सदस्य बनावं। सम्यक वाचा म्हणजे काय, तर भिक्खूंनो, भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, सम्यक वाणी म्हणजे काय, तर भिक्खूंनो, एखादा मनुष्य खोटे बोलणे सोडून, खोटे बोलण्यापासून दूर राहून खरे बोलणारा यथार्थवादी असतो। तो सभेमध्ये, परिषदेमध्ये, भावकीमध्ये, पंचायतीमध्ये किंवा राजसभेमध्ये कोणत्याही ठिकाणी जावो, तेथे त्याची साक्ष विचारली जाते। तू जाणतोस ते ठीक ठीक सांग। तो जर जाणत नसेल तर तो म्हणतो की मी जाणत नाही, आणि जर जाणत असेल तर तो म्हणतो की मी जाणतो। ज्या गोष्टीला त्याने पाहिले नसेल त्याबद्दल तो म्हणतो की मी पाहिले नाही, आणि ज्या गोष्टीला त्याने पाहिले असेल त्याबद्दल मी पाहिले आहे असे म्हणतो। अशा प्रकारे ना स्वतःसाठी, ना दुसऱ्यासाठी, ना कोणत्याही लौकिक स्वार्थासाठी तो जाणून बुजून खरेच बोलतो। तो चाहडी चुगली करणे सोडून, चाहडी चुगलीपासून दूर राहून इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी लोकांशी भांडण होईल अशा रीतीने सांगत नाही। तो एकमेकांपासून वेगळे झालेल्यांची एकी घडवून आणतो। जे एक झाले आहे त्यांच्यात फूट पाडत नाही। तो अशी वाणी बोलतो की ज्यामुळे लोक एकीने राहतात। तो कठोर भाषण सोडून कठोर शब्दांच्या पासून दूर राहून अशी भाषा बोलतो की जी कानांना सुख देणारे आहे, प्रेमाने भरलेली आहे, हृदयाला जाऊन भिडणारी आहे आणि सुसंस्कृत आहे, बहुजनांना आवडणारी आहे। तो निरर्थक बोलणे सोडून निरर्थक बडबड करण्यापासून दूर राहून असेच बोलतो की जे समयानुकूल आहे, नियमानुकूल आहे। सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका ही आर्य अष्टांगिक मार्गातील शील या विभागात मोडतात। म्हणून बुद्ध धम्मात अनेक नीतितत्वांची शिकवण दिली आहे, पण या सर्व नीतितत्वांचे किंवा शीलांचे एकच कार्य आहे, ते म्हणजे माणसाच्या मनाची, वाणीची आणि शारीरिक कृत्यांची शुद्धता राखणे। आचरणांची शुद्धता हा बुद्ध धम्मातील नीतितत्वांचा हेतू आहे। शीलवान मनुष्यच समाधीमध्ये प्रगती करू शकतो। बुद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे निर्वाण एकाएकी प्राप्त होत नसते, ते पायरी पायरीने शील, समाधी आणि प्रज्ञा यांचा अभ्यास करून मिळवायचे असते। नीती
मत्तायुक्त आचरण केल्याने म्हणजे संपूर्ण शील संपादन केल्यामुळे मनाची शुद्धता येऊ शकते. मनाची शुद्धता आणि मनाचे विकास शीलांचे अव्याहतपणे पालन केल्याशिवाय येणे शक्य नाही. समाधी आणि प्रज्ञा संपादन करण्यापूर्वी शील संपादन करा असे अनेक वेळा भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना, भिक्खू संघाला आणि उपासिकांना सांगितले आहे. भगवान बुद्धांची शिकवण नीतिमत्तेपासून किंवा शीलापासून सुरू होते. नीतिमत्तेच्या खंबीर पायावर उभे राहून माणसाला आपले चंचल मन काबूत ठेवता येते. जो मनुष्य आपल्या वाणीच्या आणि शरीराच्या कृत्यात शुद्धता राखतो आणि जो आपली आजीविका शुद्ध ठेवतो तो मनुष्य शीलवान आहे असे समजावे. आपल्या वाणीच्या आणि शारीरिक कृत्यांच्या विषयी जागरूक असणारा मनुष्य आपल्या सर्व इंद्रियांच्या बाबतीत जागृत असतो. त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत. जीवनातील चढउतारांना, यशापयशांना, सुखदुःखांना आणि मान अपमानाला तो समतेच्या दृष्टीने पाहतो. तटस्थ राहून तो विचार करतो की जीवनातले हे चढउतार, यशापयश, सुखदुःख इत्यादी सुद्धा अनित्य आहेत, कायम टिकणारे नाहीत. अशा तऱ्हेने हळूहळू क्षणाक्षणाला प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना, निवारणांना दूर करून तो समाधीमध्ये प्रगती करतो. अशा तऱ्हेने जागृत राहून आपल्या चंचल मनावर तो पूर्ण ताबा ठेवतो. वाणी, शारीरिक कृत्य आणि इंद्रिये यांच्यावर पूर्ण ताबा ठेवल्याने आणि मनाला काबूत ठेवल्याने तो आता स्वतःचा मालक झालेला असतो. अशा तऱ्हेने शील आणि समाधी यांचा अभ्यास केल्याने तो आता पंचस्कंद आहेत तसे यथार्थ दृष्टीने पाहून प्रज्ञा पुष्ट करतो. पंचस्कंद जसे आहेत तसे पाहणे म्हणजे सर्व संस्कारित स्कंदातील अनित्यता, दुःख आणि अनात्मता पाहणे. बुद्धांच्या शिष्यांचे, भिक्खू संघाचे जग म्हणजे बाहेरचे जग नसून त्यांचे स्वतःचे शरीर आणि मन यांचे मिळून झाले. जग त्यांचे स्वतःचे पंचउपास्कंद म्हणजे जग. त्यांच्या स्वतःच्या पंचस्कंदा उपादानालाच जसे आहे त्या स्वरूपात पाहून प्रज्ञा प्राप्त झाल्यावर त्यांना अनित्यता, दुःख आणि अनात्मतेचा बोध होतो. अशा तऱ्हेने जेव्हा शिष्य शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानी बनतो तेव्हा त्याला समजते की जे अनित्य आहे ते आनंद घेण्यासारखे नाही, त्याच्याकडे लक्ष देण्यासारखे ते नाही, त्याचा हव्यास करण्यासारखे नाही. तो त्याचे उपादानस्कंद, त्याची इंद्रिय आणि त्यांचे इंद्रिय विषय यांना माझे, मी किंवा मी स्वतः असे मानत नाही. भगवान बुद्ध म्हणाले, जे तुमचे नाही ते बाजूला ठेवा. जे बाजूला ठेवणे हे तुमच्या हिताचे आहे. भावना तुमच्यात नाहीत, संज्ञा तुमच्यात नाही, संस्कार तुमचे नाहीत, विज्ञान तुमचे नाही, त्यांना बाजूला ठेवा. ते बाजूला ठेवणे हे तुमच्या हिताचे आहे, भल्याचे आहे. हे बुद्ध वचन जाणल्यावर कशाचीही आसक्ती न धरता तो जगात मुक्त झालेला असतो. तो निर्वाणाचे परमसुख अनुभवू लागतो. अशा तऱ्हेने भगवान बुद्धांचा भिक्खू संघ पायरीने आपली प्रगती करीत निर्वाण प्राप्त करीत असतो. माणसाला प्रगतीपथावर नेणाऱ्या आणि पायरीने त्याचा संपूर्ण विकास करणाऱ्या या धम्मामध्ये स्वतःची प्रगती स्वतःच करायची असते. येथे चमत्कार घडवणारा किंवा मोक्ष देणारा कोणी नाही. जो मार्गावर वाटचाल करतो त्याची प्रगती होते. जो चालण्याचे थांबवतो तो कायमचा थांबतो आणि जो परत फिरतो त्याची अधोगती होते. निसर्ग नियम जसे सर्वांना सारखेच लागू होतात त्याचप्रमाणे भगवान बुद्धांच्या धम्माचे नियम सर्वांना सारखेच लागू होतात. दिवसभर आणि रात्रभर भगवान बुद्धाचे नाव घेतले, त्यांची तोंड भरून स्तुती केली किंवा त्यांना कोंबडी बकऱ्यांचा नैवेद्य दिला तरी अकुशल कर्माची फळे अकुशल कर्म करणाऱ्यांना भोगावी लागतात. त्यांच्यापासून त्याला कोणीही बुद्धसुद्धा वाचू शकणार नाही. उपास तापास व्रतवैकल्य करून माणसाचा विकास होत नसतो. विकास करण्यासाठी माणसाने स्वतःच प्रयत्न केला पाहिजे. स्वतःचा दीप स्वतःच बनले पाहिजे. तथागत फक्त जगातील देवता आणि मनुष्याचे मार्गदर्शक आहेत. बुद्ध धम्मात शुद्ध आचरणाची सुरुवात पंचशिलांनी होते. नंबर 1 जे काही श्वास घेते
त्याला न मारण्याच्या नीतिबोधाचे मी शिक्षण घेतो. नंबर 2, जे दिले नाही ते न घेण्याच्या नीतिबोधाचे मी शिक्षण घेतो. नंबर 3, व्यभिचार न करण्याच्या नीतिबोधाचे मी शिक्षण घेतो. नंबर 4, खोटे न बोलण्याच्या नीतिबोधाचे मी शिक्षण घेतो. नंबर 5, सुरा, दारू, गांजा, बीडी, तंबाखू, पान, सुपारी जे असे नशिले पदार्थ या नशीला गुंगी आणणाऱ्या आणि प्रमाद आळस घडविणाऱ्या पदार्थाचे, वस्तूचे, द्रव्याचे सेवन न करण्याच्या नीतिबोधाचे मी शिक्षण घेतो. ही पंचशीले म्हणजे लग्नकार्यात किंवा तशाच प्रकारच्या मंगलकार्यात म्हणवायचे मंत्र नव्हेत, तर प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रत्येक दिवशी आचरणात आणवायचे ते नीतिधम्म आहेत. जो नीतिबोध तोंडपाठ करतो पण ते प्रत्यक्ष आचरण आणत नाही, तो अंधारात प्रकाशासाठी दिवा पेटून डोळे झाकून घेणाऱ्या सारखा असतो किंवा आहे. अशी तिबेटियन भाषेत एक म्हण आहे, इतर धर्मात जशी पाप पुण्याची कल्पना आहे तशी बुद्ध धर्मात नाही. कुशल कर्मांना पुण्यमय कर्मे आणि अकुशल कर्मांना पापमय कर्मे. केवळ सामान्य माणसांना कुशल आणि अकुशल कर्माची समज यावी म्हणून म्हटले जाते. पण देवआज्ञा तोडली म्हणून जे पाप लागते तसले पाप बुद्ध धर्मात नाही. पंचशिलापैकी एखादे शील एखाद्या दिवशी न पाळले गेले तर पुन्हा खंबीर मनाने ते शील न मोडण्याचा निर्धार केला पाहिजे. अकुशल कर्मे केले तर त्यापासून कर्मनियमाप्रमाणे अकुशल फळं मिळणारच, त्याचप्रमाणे कुशल कर्माचे कुशल फळही मिळणारच. या कर्मनियमापासून कोणी वाचू शकत नाही. पण कधीकधी जास्त चांगले कुशल कर्म केले तर अकुशल कर्माचा प्रभाव कमी होतो किंवा अजिबात नष्ट होतो. आपण सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की पंचशिलाचे पालन करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मनाला मलिनता आणणाऱ्या लोभ, द्वेष आणि मोह या 3 विकारापासून आपल्या मनातून नष्ट करण्याचा प्रयत्न करणे होय. हिंसा न करणे म्हणजे द्वेष आणि निर्दयता न करणे, कारण हिंसा बहुतेक वेळा द्वेषाने केली जाते. हिंसा कधीकधी लोभाने सुद्धा केली जाते. व्यभिचाराचे मूळ कारण म्हणजे लोभ, तर चोरीचे आणि खोटे बोलण्याचे मूळ कारण लोभ किंवा द्वेष किंवा दोन्हीही असण्याची शक्यता आहे. दारू प्याल्यामुळे माणसाच्या मनाचा तोल सुटतो आणि त्यामुळे तो हिंसा, चोरी, व्यभिचार, भास्कळ, बळबळ, खोटे बोलणे इत्यादी अनेक अकुशल वाईट कर्म, पापकर्म करण्यास प्रवृत्त होतो. शिवाय असे म्हटले जाते की पहिल्यांदा मनुष्य दारू पितो, नंतर दारू पिते आणि शेवटी दारू मनुष्याला पिते. म्हणून दारू न पिण्याचा नीतिबोध माणसाने घेतला पाहिजे. पंचशील प्रामुख्याने गृहस्थासाठी आहेत. उपोषणाच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या 4ही उपोषणाच्या दिवसाला अष्टशील जे पालन करतात त्यांनाच उपासिका म्हणतात. पंचशील पालन करतात त्यांना गृहस्थ, गृहिणी म्हणतात. म्हणून पौर्णिमा, अष्टमी, अमावस्येला या 4ही अष्टशील उपोषणाच्या दिवसाला प्रत्येक महिन्यातील उपोषण दिवसाला उपासक आणि उपासिका पुढील 8 शिले पालन करून तो दिवस धम्म चिंतनात घालवतात. नंबर 1, प्राणघात न करणे. नंबर 2, चोरी न करणे. नंबर 3, ब्रह्मचर्य पालन करणे. नंबर 4, खोटे न बोलणे. नंबर 5, दारू, मद्य, मादक पदार्थ सेवन न करणे. नंबर 6, मध्यानंतर जेवण न करणे. नंबर 7, नृत्य, गायन, वाद्य, कामिकार, वासना उत्पन्न करणाऱ्या अशा गंधविलेपन, मालादी, चैन सुखाच्या वस्तू, चांदी, सोने अशा भरकिमती वस्तू धारण न करणे, त्यापासून दूर राहणे. नंबर 8, उंच आणि मोठ्या बिछाणावर न निजणे. वर सांगितलेल्या 4 दिवशी उपवास करणे सोयीस्कर नसेल तर आठवड्यातून कोणत्याही एका सोयीस्कर दिवशी उपवास पालन करणे हरकत नाही. परंतु ब्रह्मदेशात आजकाल सोयीचा दिवस म्हणून काही उपासिका रविवारच्या दिवशी उपवास पाळतात. सामनेराने पुढील 10 शिले घ्यावयाचे असतात. सामनेराची 10 शिले म्हणजे प्राणघातापासून दूर, चोरी करण्यापासून दूर, ब्रह्मचर्य पालन करणे. नंबर 4, खोटे न बोलणे, दारू, मद्य, मादक पदार्थाचे सेवन न करणे. नंबर 6, मध्यकाळापूर्वी जेवणे म्हणजे 12च्या आधी जेवण करणे, दिवसाला 12नंतर जेवण न करणे. नंबर 7, नृत्य, गीत, गायन, वाद्य, कामिकार, वासना उत्पन्न करणाऱ्या वस्तूपासून दूर राहणे. नंबर 8, मालागंध, चैनीची वस्तू धारण करण्यापासून दूर राहणे. नंबर 9, उंच आणि मोठ्या बिछाणावर उंच असणावर न झोपणे. नंबर 10,
म्हणजे दारू म्हणजेच नंबर 10 सोने चांदी यापासून दूर राहणे, सुखापासून दूर राहणे. भिक्खू संघाने उपवासाच्या दिवशी उपवास कर्म केले पाहिजे. त्या दिवशी भिक्खू संघाच्या 227 नियमांचा पाठ सर्व संघासमोर म्हटला जातो. एखाद्या भिक्खूकडून त्यापैकी एखाद्या नियमाविरुद्ध आचरण झाले असेल तर तो दोष त्याने तेथल्या तेथेच कबूल केला पाहिजे व त्याला जे प्रायश्चित्त सांगितले असेल ते त्याने केले पाहिजे. या 227 नियमांना प्रातिमोक्ष संवर असे म्हणतात आणि त्यांच्या पाठाला प्रातिमोक्ष उद्देश असे म्हणतात. ही शिले नकारात्मक शब्दात सांगितले असली तरी असे समजू नये की बौद्ध नीतितत्वे ही फक्त नकारात्मक आहेत. शेती पेरण्यापूर्वी ज्याप्रमाणे अगोदर शेतातील गवत झुडपे वगैरे काढून शेताची मशागत करावी लागते, त्याचप्रमाणे माणसाने पहिल्यांदा आपली वाणी आणि शारीरिक कृत्ये सुदृढ ठेवली पाहिजेत. म्हणजे कुशल कर्म करून त्याला आपली उन्नती करून घेता येईल. आपल्याला हे कबूल करावे लागेल की आपले मन लोभाने, द्वेषाने, मोहाने भरले आहे. जोपर्यंत आपल्या मनात लोभ, द्वेष आणि मोह आहेत तोपर्यंत आपल्या वाचेद्वारे किंवा शारीरिक कृत्याद्वारे ते बाहेर येण्याची शक्यता आहे. म्हणून आपले आचरण शुद्ध असण्यासाठी आपले मन शुद्ध पाहिजेत आणि मनाचे शुद्धीकरणाचे पहिले काम शील किंवा नीतिबोध करतात. ज्या माणसांना अकुशल कर्म न करण्याची सवय लागलेली असते, म्हणजेच चांगली कर्मे करण्याची सवय लागलेली असते, त्यांना सहसा वाईट कामं करता येत नाहीत. त्यांचे हृदय मैत्री आणि करुणा यांनी इतके ओतप्रोत भरलेले असते काम करता येते की ते वाईट कर्म करत नाहीत, जाणूनबुजूनही सुद्धा करत नाहीत. म्हणून त्यांची हानी होईल असे ते कोणती वाईट कर्म करत नाहीत आणि स्वतःला दुःख होईल असे ते काम करत नाहीत. मैत्री आणि करुणा ही नकारात्मक नसून होकारात्मक आहेत हे सांगण्याची जरुरी आहे. शिलासंबंधीच्या या पार्श्वभूमीवर शील विभागात मोडणारे सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका यांचे विवेचन आहे. शब्दांच्या सहाय्याने मनुष्य आपले विचार दुसऱ्यांना कळवितो. काय आणि कसे बोलतो यावरून तो मनुष्य कसा आहे याची पारख केली जाते. शब्दांमुळे मने जोडली जातात आणि शब्दांमुळे ती तोडली जातात. शब्दामुळे जगात शांतता होऊ शकते, शब्दांमुळे अनर्थही होऊ शकतात. म्हणून माणसाने आपले शब्द काळजीपूर्वक वापरावे. लोभ, क्रोध, हेवा, गर्व, स्वार्थ इत्यादी वाईट अकुशल भावनांना आपल्या वाणीचा ताबा घेऊ देऊ नये. या भावनांचा प्रभाव झाल्यामुळेच मनुष्य खोटे बोलतो, कटू बोलतो, चुगली करतो आणि बाष्कळ अनर्थ बळबळ करतो. माणसाने जर प्रज्ञापूर्वक खोटे न बोलण्याचे ठरविले, कठोर न बोलण्याचे ठरविले, चाळी चुगली न करण्याचे ठरविले आणि बाष्कळ बळबळ न करण्याचे ठरविले तर त्यांच्या नेहमीच्या सत्य भाषणाने, मधुर भाषणाने, चाळी चुगली आणि बाष्कळ बळबळ न करण्याच्या सवयीने त्याच्या मनातील लोभ, द्वेष आणि मोह विकार हळूहळू नष्ट होऊन जातील. मनातील लोभ, द्वेष आणि मोह संपूर्णपणे निपटून काढण्यासाठीच भगवान बुद्ध माणसाच्या शुद्ध आचरणावर जास्त भर देत होते. मागे तिसऱ्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे मिथ्या भाषण करणे, चाळी चुगली करणे, कठोर किंवा कटू भाषण करणे आणि बाष्कळ बळबळ करणे ही 4 वाचेची अकुशल कर्मे आहेत. तर सत्य बोलणे, चाळी चुगली न करणे, प्रिय बोलणे आणि यथार्थ बोलणे ही 4 वाणीचे कुशल कर्मे आहेत. म्हणून खोटे बोलणे मुसावादा. सम्यक वाणीमध्ये मोडणारा पहिला गुण म्हणजे सत्य बोलणे किंवा असत्य न बोलणे. खालील 4 अटी पूर्ण झाल्या तरच मनुष्य खोटे बोलला असे म्हणता येईल. नंबर 1 विधान असत्य असले पाहिजेत. नंबर 2 दुसऱ्याला फसवण्याचा हेतू असला पाहिजे. नंबर 3 तो हेतू तडीस नेण्यासाठी तसा प्रयत्न केला पाहिजेत. आणि नंबर 4 त्या दुसऱ्या माणसाला त्या असत्य विधानाचा अर्थ कळाला पाहिजे. वरील 4ही अटी पूर्ण झाल्या तरच मनुष्य खोटे बोलला असे म्हणता येईल. नेहमी सत्य बोलणारा मनुष्य मेत्ता सुत्तात म्हटल्याप्रमाणे सरळ आणि उजळ मनाचा सुजूचो असतो. जो प्रांजळ, निष्कपट आणि विश्वासपात्र असा असतो. दुसऱ्यांची मर्जी संपादनासाठी किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तो खोटे बोलत नाही. लोकांना तो कडक स्वभावाचा वाटेल, पण लोकांना चांगले वाटावे म्हणून तो असत्य किंवा अर्धसत्य बोलणार नाही. भगवान बुद्ध एक गोष्ट एक वेळी आणि तिच्या विरुद्धची गोष्ट दुसऱ्या वेळी असे कधीही बोलले नाहीत. ते ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे वागले म्हणून त्यांना तथागत असे म्हणतात. एकदा भगवान बुद्ध राजगृहाचे विळवणात राहत होते. त्याचवेळी राहुल अंबलठिका येथे राहत होता. संध्याकाळच्या वेळी ध्यान संपल्यावर भगवान बुद्ध राहुलाकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुल भिक्खूने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि पाय धुण्यासाठी पाणी ठेवले.
भगवान बुद्धांनी आपले पाय धुतल्यावर राहुल भिक्खूला त्यांना अभिवादन केले आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतल्यावर राहुलाने त्यांना त्रिवार अभिवादन केले आणि एका बाजूस जाऊन बसला। तेव्हा भगवान बुद्धांनी पात्रात थोडेसेच पाणी ठेवले होते। राहुलाला उद्देशून ते म्हणाले की राहुल, पात्रात राहिलेल्या थोड्या पाण्याकडे पाहतोस होय म्हणते। राहुल, ज्यांना जाणूनबुजून खोटे बोलण्यास संकोच वाटत नाही त्याचा श्रमणभाव साधुताभाव सुद्धा असाच थोडा असतो। नंतर भगवान बुद्धाने उरलेले ते पाणी फेकून देऊन आयुष्यमान राहुलाला संबोधित केले। राहुल, उरलेले थोडे पाणी फेकून दिलेले पाहिलेस काय होय म्हणते भगवान। राहुल, ज्यांना जाणूनबुजून खोटे बोलण्याची लाज वाटत नाही त्यांचा श्रमणभाव असा या फेकून दिलेल्या पाण्यासारखा त्याज्य असतो। भगवान बुद्धांनी नंतर ते भांडे पालते घातले आणि ते राहुलाला म्हणाले, ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही त्याला माणसाचे सामान्य या भांड्याप्रमाणे पालते पडलेले आहे असे समजावे। ते भांडे पुन्हा सारखे करून भगवान बुद्ध म्हणाले की राहुल, हे रिकामे झालेले भांडे तू पाहतो आहेस ना। ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही त्याचे सामान्य या भांड्याप्रमाणे रिकामे आहे समजावे। थट्टा मस्करीत सुद्धा खोटे बोलणार नाही असा तू निश्चय कर। राहुल, आरशाचा उपयोग काय असतो? आपले प्रतिबिंब पाहण्यासाठी आरशाचा उपयोग होतो। राहुलाने उत्तर दिले। त्याचप्रमाणे राहुल, मनाच्या आरशात प्रथम पाहून काया वाचा मनाने तू आपले काम करीत जा। कायेने आणि मनाने कोणतेही एखादे काम करायला जेव्हा तू आरंभ करशील तेव्हा पहिल्यांदा त्या कामाचे तू नीट निरीक्षण कर। त्या कामाचे निरीक्षण केल्यावर ते काम जर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या हिताच्या आड येणार आहे असे तुला आढळून आले तर त्याचा तू त्याग कर। पण तेच काम मनाला शुद्ध करण्यासाठी साधणारे आहे, त्याचा सुखकारक परिणाम होणार आहे असे दिसून आल्यास त्याचा तू अंगीकार कर। काम करीत असताना सुद्धा तू त्या कामाचे निरीक्षण कर आणि ते काम मनशुद्धी करता बाधक आहे असे आढळून आल्यास ते अर्ध्यावर सोडून दे। पण तेच काम चांगले आहे असे आढळून आल्यास पुढे चालू ठेव। आणखीन राहुल, कोणतेही काम केल्यावर सुद्धा त्या कामाचे तू निरीक्षण करावे। ते कर्म वाईट होते, मनाला दूषित करणारे होते, घातक होते, परिणामी दुःखकारक होते असे आढळून आल्यास तथागतांच्या जवळ येऊन किंवा विद्वान भिक्खूंच्या जवळ येऊन तसे तू सांगितले आहे पाहिजेस आणि त्या दिवसापासून पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय केला पाहिजे। पण आपल्याकडून घडलेले कर्म मनशुद्ध साधणारे आहेत आणि शेवटी ते सुखकारक आहे असे आढळून आल्यास प्रसन्न अंतःकरणाने ते काम तू पुन्हा केले पाहिजेस। राहुल, अतीतकाळी ज्या साधू संतांनी आपली कायिक वाचिक आणि मानसिक कर्मे परिशुद्ध केली ती त्यांनी या निरीक्षणाच्या युगानेच केली। भविष्यकाळी जे साधू संत आपले कर्मे परिशुद्ध करतील ती ते या निरीक्षणाच्या युगानेच करतील आणि वर्तमानकाळी जे साधू संत आपली कर्मे परिशुद्ध करता तरीसुद्धा त्या निरीक्षणानेच। म्हणून राहुल, पुन्हा निरीक्षण करून कायिक वाचिक आणि मानसिक कर्मे शुद्ध करण्यास शिक। पिसुना वाचा म्हणजे सम्यक वाणीमध्ये मोडणारा दुसरा गुण म्हणजे चहाडी चुगली न करणे, निंदा नालिस्ते न करणे। पिसून वाचा म्हणजे चहाडी चुगली करणे, निंदा नालिस्ते करणे। पिसून ह्या पाली शब्दाचा अर्थ भेद करणे, दुही माजवणे किंवा बेकी करणे असा आहे। म्हणून चहाडी चुगली न करणे, निंदा नालिस्ते न करणे, एक झालेल्यात फूट न पाडणे म्हणजे सम्यक वाचा। खालील 4 अटी पूर्ण झाल्यास तरच त्याला पिसून वाचा असे म्हणता येईल। नंबर 1, ज्या माणसात फूट पाडवायची आहे अशी माणसे असली पाहिजेत। नंबर 2, त्या माणसांमध्ये फूट पाडण्याचा हेतू असला पाहिजे। नंबर 3, तो हेतू साध्य करण्यासाठी तसा प्रयत्न केला पाहिजे। नंबर 4, त्या दुसऱ्या माणसाला किंवा माणसानं जे काही सांगितले गेले आहे त्याचा अर्थ कळायला पाहिजे। या सर्व अटी पूर्ण झाल्यावर तरच त्याला पिसून वाचा असे म्हणता येईल। जो मनुष्य दुसऱ्यांची निंदा करतो तो अत्यंत घाणेरडे कृत्य करीत असतो, कारण निंदा करताना तो खोटी विधाने करून एखाद्याची बदनामी करीत असतो। दुसऱ्यांची निंदा करणारा मनुष्य बहुधा एकाच वेळी दोन्ही कृत्य करीत असतो। एक तर केवळ अफवांवर विश्वास ठेवून खऱ्या खोट्याचा पडताळा न करता तो खोटे बोलत असतो आणि त्याच वेळी दुसऱ्याच्या अनुपस्थित त्याची चाळचुगली करण्याचा तो दुसरा गुन्हा करीत असतो। एका संस्कृत कवितेत चहाडखोराची तुलना डासांबरोबर केली आहे। तो गुणगुणत येतो, आपल्या शरीरावर बसतो
आपलं रक्त शोषून घेतो आणि मादी असेल तर ती आपल्याला मलेरियासुद्धा देऊन जाते. चाळखोरांचे शब्द मधासारखे गोड असतात, पण त्याच्या मनात काळेकुट्ट विष भरलेले असते. म्हणून चाळी करणे, मित्रांमध्ये फूट पाडणे आणि वगैरे दुर्गुणांच्या पासून माणसाने दूर राहिले पाहिजे. चाळी चुगली करण्याऐवजी आपण आपल्या वाणीचा असा उपयोग केला पाहिजे की ज्या योगे माणसांची मने एकजीव होतील, त्यांच्यात बंधुभावाची भावना येईल, यांच्यात शांती नांदेल, त्यांच्यातील गैरसमज नष्ट होऊन मैत्री व भाव उत्पन्न होईल. एक व्हा असा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास नेहमीच संदेश देत असत. एक व्हा, एकीने राहा, बेकीने राहू नका. माणसाचे जीवन एकमेकावर अवलंबून आहे, म्हणून आपण एकोप्याने मैत्रीने वागण्यास, एकमेकांना मदत करण्यास शिकले पाहिजे. फरुसा वाचा, सम्यक वाणीमध्ये मोडणारा तिसरा गुण म्हणजे कटू किंवा कठोर न बोलणे, म्हणजेच मधुर बोलणे. खालील सर्व अटी पूर्ण झाल्यास तरच फरुसा वाचा, कठोर बोलणे किंवा शिवीगाळ करणे असे म्हणता येईल. नंबर 1, ज्याला शिवीगाळ करायची आहे असा मनुष्य असला पाहिजे. नंबर 2, मनात क्रोध असता पाहिजे. आणि नंबर 3, त्या मनुष्याला उद्देशून कठोर शब्द, शिवीगाळीच किंवा अपशब्द बोलले गेले पाहिजेत. फरुसा वाचा किंवा कठोर बोलणे कोणालाही आवडत नाही. मधुर बोलण्याने माणसाचा कार्यभाग तर साधतोच, पण ऐकणाऱ्याच्या मनात त्याच्याबद्दल आपुलकीची भावना उत्पन्न होते. म्हणून त्रिपिटकातील संयुक्त निकायातील एका सूत्रात भगवान बुद्ध म्हणतात की माणसाच्या तोंडात कुऱ्हाड उगवत असते. मूर्ख मनुष्य शिवीगाळ करून स्वतःवरच कुऱ्हाडीचे घाव मारून घेत असतो. म्हणून एका जातक कथेत कर्णकटू बोलणाऱ्या आपल्या आईला बोधिसत्व मधुर बोलण्याविषयी कसा धडा देतात याची माहिती सांगितली आहे. बोधिसत्वाच्या आईला दुसऱ्याची पर्वा न करता प्रत्येकाला घालून पाडून बोलण्याची सवय होती. त्यामुळे दरबारातील लोक आणि प्रजासुद्धा नाराज झाली होती. बोधिसत्व बनारसचा राजा होता. आईच्या कर्णकटू बोलण्याने राज्याचे नुकसान होत आहे याची त्याला माहिती होती. आईला कसे सांगावे याचा मार्ग काही सापडेना त्याला. एके दिवशी बोधिसत्व आपल्या आईबरोबर आणि दरबारात काही माणसांबरोबर एका बागेत विहार करीत असता डोमकावळा कर्कश आवाज काढून मोठ्याने ओरडला. त्याबरोबर तेथे असलेल्या माणसांनी बापरे, काय हा कर्कश आवाज असे म्हणून आपल्या कानावर हात ठेवला. काही वेळाने तेथेच बसून एक कोकिळ आपल्या मधुर आवाजाने आलाप करू लागला. त्या मधुर आवाजाने लोकांच्या मनोवृत्ती आनंदित होऊन त्यातील काही लोक त्या कोकिळाला त्याच्यासारखा आवाज काढून प्रतिसाद देऊ लागले. ही संधी योग्य आहे असे वाटून बोधिसत्व आपल्या आईला म्हणाला, आई, त्या डोमकावळ्याचे बोल कर्कश होते म्हणून ते ऐकून लोकांनी आपले कान झाकून घेतले. कर्कश किंवा कठोर भाषा कोणालाच आवडत नाही, पण मधुर भाषणाने लोक आनंदित होऊन प्रतिसाद देतात. जसे इथल्या लोकांनी कोकिळाचा मधुर आवाज ऐकून त्याला प्रतिसाद दिला. तेव्हापासून बोधिसत्वाच्या आईने धडा घेऊन आपल्या बोलण्याची पद्धत बदलली. मनापासून आणि हृदयापासून बोललेली भाषा ही नेहमीच सरळ, सुंदर आणि परिणामकारक असते आणि मैत्रीयुक्त असते, गोड असते आणि सुगंधयुक्त असते. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या बोधिसत्वाची आणि त्या आईची अवस्था सांगितली. संप्रलाप म्हणजेच सम्यक वाणीमध्ये मोडणारा चौथा गुण म्हणजे निरर्थक बडबड न करणे किंवा यथायोग्य बोलणे हा होय. संप्रलाप म्हणजे निरर्थक बडबड, गप्पा टप्पा, बास्कळ बडबड, सुरुवातीला वाटणाऱ्या निरर्थक बडबडीतून पुढे तिसऱ्यांची निंदा नालिस्ती करणे, एकमेकांचा हेवादेवा करणे इत्यादी अनर्थकारक गोष्टी होतात. म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खूंना उपदेश केला की भिक्खूंनो, तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा एकतर धम्माविषयी बोलत जा किंवा आर्य मौन पाळत जा. आर्य म्हणजे श्रेष्ठ मौन पाळत जा. अफवा पसरवणे, दुसऱ्याची निंदा करणे ह्या प्रकारचे बोलणे किंवा भगवान बुद्धांना कधीच आवडत नसे. म्हणून धम्मपदात म्हटले आहे की निरर्थक असलेल्या हजारो गाथापेक्षा, शब्दांपेक्षा जे ऐकून मन शांत होते असे एखादे सार्थक सत्यवचन केव्हाही श्रेष्ठ आहे. असे म्हणतात की न बोलणे हे सुवर्णासारखे असते, तेव्हा सुवर्णापेक्षा जास्त किमतीचे असल्याशिवाय माणसाने बोलू नये. तिबेटियन भाषेत अशी एक कविता आहे की जास्त बोलणे ही आपत्ती ओढून घेण्यासारखे आहे. मौन पाळल्याने अनर्थ टळू शकतात. बळबळ करणाऱ्या पोपटाला पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवतात, पण जे पक्षी बोलत नाही ते मुक्त संचार करतात. धम्मपदात
एके ठिकाणी म्हटले आहे की एखादा पुष्कळ बोलतो म्हणून तो धम्मधर होत नाही. जो थोडेच बोलतो ते आपल्या आचरणात आणतो व धम्माची अवहेलना करीत नाही त्याला धम्मधर म्हणतात. अशा प्रकारे आपण सम्यक वाचेचा आपण आपल्या जीवनात आचरण केलं पाहिजे, वापर केला पाहिजे. सम्यक वाचा अतिशय महत्त्वाचे आहे आणि मग सम्यक वाचेनं समाज, मन, शत्रूसुद्धा जोडले पाहिजे. या सत्यवचनाने सर्वांचे जीवन सुखी हो. सब्ब दान धम्मदान जिनाती. सर्वात श्रेष्ठ जे दान आहे धम्मदान. धम्मदान म्हणजे धम्म शिकवण. म्हणून उपासकांनो या धम्मदान तुम्हा सर्वांना लाभ हो, सुखी कल्याण हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.